वळूया पुढल्या बातमीकडे। आजपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू होत आहे। सरचिटणीस शशांक राव या उपोषणाला स्वतः बसतील। बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। ग्रॅज्युटी काही मिळालेली नाहीये अशी तक्रार आहे। पैसे थकवण्यात आलेले आहेत बेस्टकडून असा आरोप केला जातोय। निवृत्त कर्मचाऱ्यांची 700 कोटी रुपये थकवले आहेत अशी चर्चा आहे। आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बेस्टचे कर्मचारी संपाचं हत्यार आज उपसतायत। शशांक राव यांच्या संघटनेचा याला पाठिंबा आहे आणि शशांक राव स्वतः या उपोषणाला देखील बसतील। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्रीकडे। भाग्यश्री, साधारणतः सकाळी 10 ते 11च्या दरम्यान या संपाला सुरुवात होणार होती। काय सध्या परिस्थिती आहे? शशांक राव कधीपर्यंत पोहोचतील? काय नेमकं घडतंय? 11 वाजेपर्यंत शशांकराव पोहोचतात। 11 सव्वा 11 नंतर या उपोषणाला सुरुवात करतील शशांकराव आणि यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, कोविड हप्ता, ग्रॅज्युएटी या सगळ्या विषयांचा समावेश आहे। 700 कोटी रुपये जवळपास त्यांना देण्यात आलेले होते, मात्र हे पैसे गेले कुठे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतोय। आणि यामध्ये केवळ निवृत्त कर्मचारी नाहीयेत, तर जे आता कंत्राटदार म्हणून काम करतात ते कर्मचारी देखील आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या बेस्टची जी संख्या आहे ती देखील अत्यंत कमी होण्याची भीती शशांकराव व्यक्त करताना पाहायला मिळतात। जर तसं झालं तर प्रवाशांना देखील फार मोठा फटका याचा बसू शकतो असं देखील शशांकराव यांनी सांगितलेलं होतं लोकशाहीशी बोलताना। आता जर आपण बघितलं तर एकंदरीतच सध्या संप जो आहे तो उपोषणाच्या स्वरूपात असणार आहे आणि याचा परिणाम बेस्टवर सध्या तरी होणार नाही अशी माहिती शशांकराव देत होता। मात्र एकंदरीत आता जर बघितलं तर हा संप जर तीव्र झाला, हे उपोषण जर तीव्र झालं तर बेस्ट बंद होतील आणि त्याचा परिणाम थेट प्रवाशांवर होऊ शकतो। जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पूर्ण बेस्ट ज्या गाड्या आहेत त्या बंद चालवणं थांबवू अशा पद्धतीची जी माहिती होती ती शशांकरावांनी दिलेली होती। त्यामुळे आता नेमकं काय होतंय ते बघणं महत्त्वाचं आहे। लाघवी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।